नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला पुणे ग्रामीण पोलीस दल म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे गणित म्हणजेच मॅथमॅटिक्सशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 51 बघा, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा। तर आता 4 विधाने दिलेली आहेत ABCD। तर बघा, पहिलं विधान काय आहे, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते। तर हे विधान योग्य आहे। बघा, प्रत्येक जी मूळ संख्या आहे तर ती कशी असते, नैसर्गिक मूळ संख्या असते। त्यानंतर B मध्ये काय दिले बघा, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते। तर हे देखील विधान योग्य आहे, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते। आणि C मध्ये बघा, कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच असते। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे चुकीचं दिले बघा। तर आता कोणत्या मूळ संख्यात बघा, आता 2 आणि 3 ह्या मूळ संख्या यांची जर बेरीज केली तर किती येते, 5 येते। परत 5 आणि 3 8 येते, म्हणजे समसंख्याही येते मूळ संख्याची बेरीज आणि विषम संख्याही येते, फक्त समसंख्याच येते असं नाही। तर ते जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन C मध्ये जे दिलेलं आहे तर ते विधान चुकीचं ठरतं। कारण काही विषम संख्यांची बेरीज म्हणजे काही मूळ संख्याची बेरीज विषमही असते आणि समही असते, फक्त सम नसते, म्हणून हे C चुकीचे ठरतं। D मध्ये बघा, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 येतो। बरोबर आहे, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो। उदाहरण पाहायचं झालं तर 12 आणि 25 ह्या कशा आहेत, जोडमूळ संख्या आहेत बघा। तर ह्यामध्ये जर पाहिलं तर ह्याचे अवयव काय आहेत, 5 गुणिले 5 आणि गुणिले 1, आणि ह्याचा अवयव काय, 4 गुणिले 3 गुणिले 1। तर त्यामध्ये कॉमन काय आहे, फक्त इथे एक कॉमन आहे, इथे एक कॉमन आहे, म्हणजे मसावी काय आहे याचा 1 असतो। जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो। विधान D देखील योग्य आहे, फक्त चुकीचं विचारलेलं, म्हणून ऑप्शन C आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल, जे चुकीचं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 52 बघा, ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना टिंब म्हणतात। आपण काय म्हणतो, विरुद्ध संख्या म्हणतो बघा। म्हणजे -3 एक विरुद्ध संख्या आहे आणि ते -3च्या विरुद्ध असते काय असते, +3 असते। आता -3 आणि +3 यांची बेरीज काय येते, 0 येते, म्हणजे दोन विरुद्ध संख्यांची बेरीज काय असते, 0 येते, म्हणजे ऑप्शन B या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 53 बघा, एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात, तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात। तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती असेल। डायरेक्ट ऑप्शनवरून आपण काढू शकतो। म्हणजे 12 मुलांना सारखी वाटली म्हणजे जी खालच्या संख्या आहे त्याला 12 ने भागा, म्हणजे बाकी 8 उरते का बघा, आणि 10 ने भागा, म्हणजे 14 ने भागा, बाकी 10 उरते आहे बघा। अशी कोणती संख्या आहे, 80 आहे। 80ला जर तुम्ही 12 ने भागलं तर 12 संग 72 उरतात, किती, 8 उरतात, आणि ह्याला जर 14 ने भागलं, 14 पंचे 70 उरतात 10, म्हणजे ऑप्शन C या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर फुलांची कमीत कमी संख्या किती असू शकते, तर ती 80 असू शकते। दिलेल्या पर्यायानुसार ऑप्शन C या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 54 बघा, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल। बघा, काम काय आहे, 60 दिवसात पूर्ण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे D1 दिलेलं आहे आणि तेच काम आहे, म्हणजे काम सेम आहे। तर आपल्याला मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावं लागेल, आणि इथे D2 दिलेला आहे तुम्हाला 36 दिवस, म्हणजे D1 दिलेला आहे, D2 दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला मजुरांची संख्या, आता दोन्हीकडे जर तुम्ही पाहिलं तर मजुरांची संख्या काय आहे, तर इकडं समजा हे 60 भागिले हे जर इकडे 36 आलं तर आपल्याला मजुरांची संख्या भेटणार आहे। म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे, तर मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावं लागेल, तर ते 60/36 म्हणजे किती येतं बघा, तर 9 ने भाग, कितीने भाग जातो, 12 ने भाग जातो, 12 पंचे 60 आणि 12 त्रिक 36, किती येतं, 5/3 येतं। म्हणजे आपल्याला मजुरांची संख्या किती करावं लागेल, पूर्वीपेक्षा 5/3 पट करावं लागेल, तेव्हा ते काम वेळेत पूर्ण होईल। म्हणजे ऑप्शन D या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5/3। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 55 बघा, एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 60 अंश व 130 अंश आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल। तर बघा, बाह्य कोनाचं माप 60 दिलेलं आहे। समजा असा हा त्रिकोण आहे, त्यातला एक कोन ही ते आहे, तर त्याचा बाह्य कोन म्हणजे समजा हा कोन
ते किती दिला आहे त्यांनी 60 दिलेला आहे. म्हणजे बाह्य कोन 60 दिलेला आहे. मग अंतरकोन काय असणार आहे 180 मधून 60 गेले राहिले किती 120. मग त्याचा अंतरकोन जर 120 असेल तर तो कोणता त्रिकोण असू शकतो तर तो विशालकोन त्रिकोण असणार आहे. म्हणजे बाकी तुम्हाला काय बघायची गरजच नाही कारण 120 हा अंतरकोन येतो. म्हणजे 90पेक्षा जर कोन असेल तर तो कोणता असतो विशालकोन असतो. म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 बघा. एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. तर बघा यासाठी एक फॉर्म्युला असतो. तर फॉर्म्युला काय असतो 2a लिहूनच ठेवा 2a अधिक a वर्ग भागिले 100. तर हा फॉर्म्युला असतो बघा 2a अधिक a वर्ग भागिले 100 एवढ्या टक्क्यांनी क्षेत्रफळ वाढतं. आणि a म्हणजे काय तर दिलेली बाजू असते. तर a बरोबर बाजू लक्षात ठेवा. आता बाजू म्हणजे बाजू झालेली वाढ ही a असते. म्हणजे इथे a काय दिले आहे तुम्हाला 10% दिलेला आहे. जिथे a आहे ना तिथे तुम्ही 10% ठेवा. आता सूत्र काय 2a अधिक a वर्ग भागिले 100 म्हणजे किती होतं हे 2a म्हणजे 10 दुनी हे 20 आलं अधिक 10चा वर्ग 100 भागिले 100 किती येतं 1 म्हणजे 10 दुनी 20 अधिक 1 किती आलं 21. म्हणजे बघा एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे तर ते 21% वाढणार आहे. म्हणजे ते कसं काढतो आपण 2a अधिक a वर्ग भागिले 100 a म्हणजे काय वाढलेली टक्केवारी बाजूची. तर 21% या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 21% तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57 बघा. नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढवल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात म्हणजे शेकडा वाढ किंवा घट किती झाली बघा हे आपल्याला विचारलेलं. बघा सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढवली तर त्याला आपण काय म्हणतो x बरोबर मानू. x बरोबर किती टक्क्यांनी वाढ झाली 25% वाढ झाली आणि त्यामुळे काय झालं खप 15% कमी झाला तर त्याला आपण y मानू. y म्हणजे काय 15% कमी झालं. तर हे आपण कोणत्या सूत्रानं काढतो आधी वाढ आणि नंतर जर खप म्हणजे काय घट होणे वाढ आणि घट होत असेल तर आपण कोणतं सूत्र वापरतो x वजा y वजा xy भागिले 100. तर हे सूत्र आपण वापरतो बघा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर x ही किंमत बघा किती आहे तिथे 25 ठेवा म्हणजे 25 वजा y ची किंमत किती आहे 15 आणि वजा xy म्हणजे 25 गुणुले किती 15 हे जर केलं तर किती येतं तर ते येतं 3.5 म्हणजे 375 येतं. आणि 375ला जर हे 100 भागलं तर काय येणार आहे 3.75 येईल. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 25मधून 15 आणि हे 3.75 म्हणजे किती 25मधून 18.75 वजा केले तर किती राहतात 6.25 म्हणजे 6.25% जे आहे तर ती काय होणार आहे शेकडा वाढ होणार आहे बघा. तर शेकडा वाढ जी आहे तर ती 6.25% होईल जे की ऑप्शन ए मध्ये दिसत आहे दिलेलं आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 बघा. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. म्हणजे दोघींनी काय केले सरळ व्याजाने बँकेकडून कर्ज एकाच दराने घेतलं होतं. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते. म्हणजे कर्ज किती घेतले होते म्हणजे आपल्याला मुद्दल इथे काढायची आहे बघा दोघींची आणि दोघींनी एकच मुद्दल घेतलेली आहे म्हणजे आणि दोघींनी किती रास भरलेली आहे. तिनं 2 वर्षात 7,680 भरली आणि हिनं 5 वर्षात एवढी भरलेली आहे. तर यावरून आपल्याला काय मिळणार आहे सरळ व्याज मिळेल आणि त्यावरून आपल्याला काय मिळणार आहे मुद्दल मिळणार आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने सरळ व्याजाने 5 वर्षात 11,200 रुपयेचं व्याज म्हणजे एकूण रक्कम भरून कर्जाची परतफेड केली आहे दोघींनी. तर आता हिनं 2 वर्षात आणि हिनं 5 वर्षात ह्या दोघातला फरक किती आहे 5 मधून 2 गेले राहिले किती म्हणजे 3 वर्षाचा फरक आला. आणि ह्या दोघांमध्ये जर फरक पाहिला 11,200 आणि 8,680 मध्ये तो येतो 2520 म्हणजे 3 वर्षाचे सरळ व्याज किती असणार आहे 2520 असेल. मग 1 वर्षात किती असणार आहे 2520 भागिले हे 3 म्हणजे 2520 भागिले 3 जर केलं तर ते किती येतं 840 रुपये. म्हणजे तुम्हाला सरळ व्याजाची रक्कम मिळाली आहे तुम्हाला किती आली 840 रुपये आली बघा. तर आता 2 वर्षाचे सरळ व्याज हे किती होणार आहे 840 गुणुले 2 1 वर्षाचं आहे 840 2 वर्षाचं 840 गुणुले 2 म्हणजे
1680 रुपये. हे काय झालं 2 वर्षाचं सरळ व्याज झालं. तर आता 2 वर्षाचं आपल्याला ज्योतीचं हे काय दिलं आहे एकूण भरलेली रक्कम म्हणजे ज्योतीने भरलेली रक्कम म्हणजे रास दिलेली आहे 2 वर्षाची 8680 रुपये ही रास दिलेली आहे. मग सरळ व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 असतं. पण आपल्याला इथे डायरेक्ट रास दिलेली आहे. मग डायरेक्ट मुद्दल बरोबर काय असतं रास वजा व्याज. तर मुद्दल बरोबर सूत्र काय असतं बघा रास वजा व्याज. आता मुद्दल का म्हणजे रास किती आहे 8680 रुपये. त्याच्यामधून जर व्याज 1680 वजा केलं वरचं 1680 तर किती येतं 7000. तेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय विचारले ते कर्ज किती घेतलेलं त्याने म्हणजे मुद्दल किती होती ती विचारली. तर 7000 या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 7000 हा पर्याय ए मध्ये दिलेला आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 पहा. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती असणार आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे 7 आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे 7 आहे. आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता संयुक्त विषम संख्या म्हणजे काय असते तर अशी संख्या जी मूळ नसते त्याला आपण संयुक्त म्हणतो म्हणजे त्या संख्येला भाग ही जातो पण ती विषम असते. तर आता 11 पाहूया. 11 ही मूळ संख्या आहे 13 ही मूळ संख्या आहे म्हणजे दोन्ही विषम आहेत पण ह्या मूळ संख्या आहेत. आपल्याला विषम आणि संयुक्त पाहिजे. पुढची काय असणार आहे 15 म्हणजे 15 कशी आहे विषम ही आहे आणि संयुक्त आहे. तर मग सर्वात लहान आहे ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे 15. ह्या दोघांचा गुणाकार विचारलेला आहे 15 आणि 7 यांचा. तर 15 7 किती येतं 105 म्हणजे 105 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या ही 15 असेल. या दोघांचा गुणाकार 15 7 105 येईल. तर 105 हे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 बघा. 72ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर बघा 72चे 2 अवयव कोणते आहेत 8 आणि 9. 8 9 72. 8 आणि 9ने जर गुणाकार केला तर किती येतो 8 9 72 येतो. म्हणजे 8ची कसोटी आणि 9ची कसोटी काय असते 8ची कसोटी काय असते शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. आणि 9ची कसोटी म्हणजे 3 सारखी असते. दिलेल्या संख्येच्या म्हणजे संपूर्ण अंकांची जर बेरीज केली तर ती 9च्या पट्टीत असेल तर त्याला 9ने भाग जातो. तर बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या 18 61 02 म्हणजे ह्या अशा 4 संख्या दिल्यात तुम्हाला. तर यापैकी जर ऑप्शनमध्ये बघा थोडे इथे खाडाखोड केलेली आहे तर इथे काय आहे 97344 ही संख्या आहे बघा. तर या 344 मध्ये जर तुम्ही शेवटच्या 3 अंकाला 8ने जर भाग गावला तर त्याला संपूर्ण संख्येला 8ने भाग जात असतो. तर बघा 8 म्हणजे 344 म्हणजे 8 चौक हे 32 आलं उरले 2 वरून घेतले 4 8 त्रिक 24 म्हणजे 344ला 8ने भाग जातो. आणि या सर्व अंकांची जर बेरीज केली 9 7 16 16 आणि हे 4 आणि 4 8 16 आणि 8 24 आणि हे 3 27 म्हणजे 27 भागिले 9 हे 9च्या पट्टीत आहे. म्हणजे 97344 या संख्येला 8 व 9ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 72ने निशेष भाग जाईल जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे बघा. तर तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 72ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती 97344. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 बघा. एका पुस्तकाचा 3/5 भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचावयाची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाचा एकूण पाने किती असणार आहेत. तर आता हे कसं सॉल्व करतो आपण. समजा एकूण पुस्तकाचा भाग किती आहे 1 हा भाग आहे आपण मानूया. तर आता त्याने काय दिले त्या पुस्तकात 3/5 भाग म्हणजे 3/5 भाग त्या पुस्तकाचा म्हणजे किती होईल 3/5 भाग आणि 15 पाने वाचली म्हणजे अधिक 15 तर एकूण किती पाने उरतात 125 उरतात म्हणजे हे अधिक 125 येणार आहे. म्हणजे हे एवढा टोटल भाग असणार आहे. x बरोबर 3/5 x अधिक 15 अधिक 125. तर 15 आणि 125 हे किती होणार आहेत तर ते होतात 140 होतात. म्हणजे आता हे समीकरण आता हे तुम्हाला सोडवावं लागेल. तर हे 3/5 x अधिक 140 आहे. तर हे 5 जर 140ला गुणलं तर काय होणार आहे हे xला x बरोबर हे 3x अधिक 14 पंचे 70 म्हणजे हे 700
भागिले हे 5. आता भागिले 5 इकडे जाऊन गुणाकारात जाईल म्हणजे हे x 5x होईल. हे 5x बरोबर 3x अधिक 1700. तर आता 3x अधिक 1700 आहे. तर हे 3x अधिक आहे तिकडे जाऊन वजा होणार म्हणजे 5x मधून हे 3x गेले, राहिले किती 2x. म्हणजे आपलं पुढं काय राहील 2x बरोबर 1700. 1700 नाही 140 गुणिले 5 केलं तर ते 700 आलं म्हणजे 2x बरोबर 700 राहणार आहे. x बरोबर काय होणार 700 भागिले 2. तर बघा 700 भागिले 2 जर केलं तर किती येतं 700 निम्म 350 म्हणजे x बरोबर किती आलं 350. म्हणजे ती काय असणार आहे एकूण पुस्तकाची पाने असणार आहेत किती 350. तर 350 हे तुम्हाला पर्याय क्रमांक C मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 बघा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ ची कार्यक्षमता दिलेली आहे ब च्या दुप्पट. तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजे क ची कार्यक्षमता काय आहे अ आणि ब या दोघांची एकत्रित कार्यक्षमता जेवढी आहे तेवढी क ची आहे दिलेली आहे. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. म्हणजे अ एकटा किती दिवसात संपवतो 12 दिवसात. तर अ ब क हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता तिघांनी मिळून ते काम संपवायचं आहे तर ते किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे ब ची कार्यक्षमता दिलेली आहे. म्हणजे कार्यक्षमता आपण आता दिलेली नाही तर ती काय म्हणायची x मानू. तर त्यावरून काय दिलेलं आहे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. मग अ ची कार्यक्षमता काय होणार आहे ब च्या दुप्पट. ब ची आहे x मानली आपण म्हणजे 2x ही काय होणार आहे अ ची कार्यक्षमता होईल. आता बघा क हा ब व अ ची दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजे क ची कार्यक्षमता दिलेली आहे ह्या दोघांच्या एकत्रित कार्यक्षमते एवढी. मग क ची कार्यक्षमता काय होणार आहे अ ची कार्यक्षमता 2x आणि ब ची कार्यक्षमता ही x. 2x आणि x किती 3x. 3x ही काय झाली क ची कार्यक्षमता झाली. तर बघा अ एकटा आपल्याला दिलेला आहे ते काम 12 दिवसात काम संपवतो. मग एकूण काम काय असणार आहे तर अ किती दिवसात संपवतो 12 दिवसात. म्हणजे अ ची कार्यक्षमता गुणिले 12 दिवस हे एकूण काम असणार आहे. म्हणजे एकूण काम म्हणजेच काय असतं कार्यक्षमता गुणिले दिवस असतात. कार्यक्षमता अ ची किती दिली आहे 2x दिलेली आहे आणि काम तो किती दिवसात पूर्ण करतोय 12. म्हणजे 2x गुणिले 12 जर केलं तर 12 दोन्ही किती आलं 24x. तर 24x हे काय झालं एकूण काम आलं. ते तिघं मिळून जेवढे काम करणार तर ते एकूण काम 24x आलं. तर आपल्याला तेच काढायचं अ ब क हे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा अ ब क ते काम जे आहे तर ते काय एकूण काम भागिले तिघांचे कार्यक्षमतेची बेरीज येणार आहे. मग एकूण काम किती आहे आत्ताच आपण काढले 24x हे एकूण काम आहे. तिघांची कार्यक्षमता जर पाहिजे तर अ ची कार्यक्षमता आहे ब ची दिली आहे x, अ ची 2x आणि क ची 3x. म्हणजे 24x ही एकूण काम भागिले तिघांची कार्यक्षमता. तर बघा हे 24x भागिले हे 3 आणि 2 5 आणि 1 6x होतात. मग 24x भागिले 6 xला x कट झाले 6 1 6 6 चौक 24 किती आलं 4 आलं. म्हणजे 4 दिवसात जे आहे तर ते तिघे मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतील. हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 4 हा पर्याय ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिलेला आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63 बघा. ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला. म्हणजे गाडीनं केलेला प्रवास आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचा आहे. बघा अगोदरच सरासरीचा वेग दिला आहे तुम्हाला 60 आणि परतचा वेग दिलेला आहे म्हणजे वाढून 15 किलोमीटरने वाढला आणि 75 झाला तेव्हा 48 मिनिटे वेळेतील फरक दिला आहे तुम्हाला. 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला म्हणजे एकूण डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा आगगाडीचा सुरुवातीचा सरासरी वेग किती दिलेला आहे आपल्याला 60 किलोमीटर पर तास. तर त्याला आपण S1 मानूया स्पीड 1. तसेच आगगाडीचा नंतरचा म्हणजे वाढलेला वेग नंतरचा वेग कितीने वाढला आहे 15ने वाढला आहे. 60 आणि 15 म्हणजे किती 75 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. त्याला आपण S2 मानू म्हणजे स्पीड 2. तर बघा 48 मिनिट अगोदर म्हणजे वेळेतील फरक तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे जेव्हा सरासरी वेग 75 केला तेव्हा 48 मिनिट कमी लागले असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे वेळेतील फरक किती आहे 48 मिनिट आहे. तर त्याला जर तासामध्ये कन्वर्ट केलं तर 48 भागिले 60
तास होतात, कारण 1 तास बरोबर 60 मिनटं असतं, म्हणून 48/60 हे तास झाले. तर आता वेगातील फरक बरोबर काय आहे, 75 नंतर वाढलेला वेग आणि आधीचा वेग 60, म्हणजे किती आहे, 75मधून 60 गेले 15 किलोमीटर प्रति तास हा वेगातील फरक आहे. तर गाडीने केलेला प्रवास आपल्याला काढायचा आहे, म्हणजे एकूण डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचं आहे. तर बघा यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला असतो, तो तुम्ही हा लिहूनच ठेवा. बघा काय असतो, वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणुले स्पीड 1 गुणुले स्पीड 2 किंवा वेग 1 गुणुले वेग 2, म्हणजे पहिला वेग गुणुले दुसरा वेग. तर आता वेळेतील फरक आपल्याला माहिती आहे किती, 48/60. तर 48/60 वेगातील फरक आहे 15, म्हणजे हे भागी 60 आहे, म्हणजे गुणुले 15 होईल हे, आणि गुणुले पहिला वेग 60 आहे, दुसरा वेग 75 आहे. तर हे 60ला 60 कट झालं, 15 एके 15, 15 पाची 75 आणि 48 पंचे 240. तर किती आलं, 240 किलोमीटर हे आलेलं आहे. म्हणजे गाडीने केलेला प्रवास किती किलोमीटरचा आहे, 240 किलोमीटरचा असणार आहे. तर 240 किलोमीटर हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64 बघा, 2 3 4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती असेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता, 2 3 4 या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या 3 संख्या, म्हणजे त्या संख्या जर आपण 2x 3x 4x मानल्या तर त्यातली मोठी संख्या कोणती आहे, 4x आहे. तर बघा ही मोठ्यात मोठी संख्या कोणती, 4x आहे. तर आता मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आपल्याला अगोदर शोधावी लागेल, किती असते, 99 असते, आणि आपल्याला इथे गुणोत्तर किती दिले, 4x दिले. म्हणजे त्याला जर आपण 4ने भागलं 99ला तर 24.75, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण 24 घेऊ शकतो, कारण 25 जर घेतलं तर 25 चोक 100, 100 ही 3 अंकी संख्या होती, म्हणून 24ने गुणावं लागेल, 24 बरोबर x येईल. आता त्या संख्याची सरासरी आपल्याला काढायची आहे. आता त्या संख्येची सरासरी किती आहे, त्या दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. पहिली संख्या आहे 2x, दुसरी आहे 3x, तिसरी आहे 4x भागिले 3, म्हणजेच पहिली 2x, x ची किंमत आत्ताच काढली आपण, किती आली, 24 आली. 24 दोन्ही पहिली 48 होईल, दुसरी 24 त्रिक 72 होईल, तिसरी 24 चोक 96 होईल भागिले 3, म्हणजे ह्या तिघांची बेरीज येते 216. 216 भागिले 3 जर केलं तर किती येतं, 72 त्रिक 216, म्हणजे 72 ही काय असणार आहे, सर्वात मोठी संख्या असणार आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे सरासरी विचारल्या त्या 3 संख्यांची, तर ती असणार आहे 72, हे लक्षात ठेवा. तर 72 ही जी आहे तर ती सरासरी असेल, जे की ऑप्शन पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65 बघा, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून त्याच्या बाजूचे गुणोत्तर 3:4:5 या प्रमाणात आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी किती. तर बघा बाजूंचे गुणोत्तर दिले आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले काटकोन त्रिकोणाचं, तर त्यावरून आपल्याला कर्णाची लांबी काय विचारली आहे. बघा काटकोन त्रिकोण तुम्हाला माहिती आहे, एक कोन 90 अंशाचा असतो आणि हा कर्ण असतो समोरील, आणि ह्या 2 लगतच्या बाजू असतात. तर आता ह्या 3 म्हणजे बाजू आहेत, म्हणजे एक जर 3 असेल ही 4 असेल, तर त्यातली मोठी बाजू 3:4:5, म्हणजे 5 ही कर्ण असणार आहे. म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्गावर 5चा वर्ग येतो, म्हणजे 3:4:5 हे कसं आहे, पायथागोरसचं प्रमेय आहे. तर बघा मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं, 1/2 गुणुले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. 1/2 गुणुले काटकोन करणाऱ्या बाजू किती आहेत, एक आहे 3x, दुसरी आहे 4x, म्हणजे 4x गुणुले 3x केलं तर किती येतं, 4 त्रिकोण 12x वर्ग येतं, म्हणजे 1/2, म्हणजे हे 2 जर 12ला भागलं तर किती येतं, 6 येतं, म्हणजे 6x वर्ग हे क्षेत्रफळ आलं. पण आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 150, म्हणजे 6x बरोबर 150 आपण म्हणू शकतो. मग x वर्ग बरोबर काय येईल, हे 150ला 6 भागाकारात जाईल, मग x वर्ग बरोबर काय येईल, 150ला जर 6ने भागलं तर 25 × 150, म्हणजे किती आलं, 25. मग x वर्ग बरोबर 25 आलं, मग x किती येणार आहे, 5 येणार आहे. xची किंमत आपल्याला मिळालेली आहे किती, 5. तर बघा मग असा हा त्रिकोण आहे, 4x 3x 5x बाजू आहेत, xची किंमत मिळालेली आहे 5. मग कर्णाची लांबी विचारली, कर्णाची लांबी 5x, म्हणजे 5 गुणुले xची किंमत आलेली आहे 5, 5 किती होईल, 25, म्हणजे 25 सेंटीमीटर ही कर्णाची लांबी असणार आहे. बाजू 5 त्रिक ही 15 येईल आणि 5 चोक 20 येईल, म्हणजे 20 25 20 15 आणि 25 ह्या बाजू असतील. तर कर्ण
आपल्याला विचारलेला. तर किती आली कर्णाची लांबी, तर ती आलेली आहे 25 सेंटीमीटर. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 बघा. तर 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूच्या बंदिस्त दंडगोल बनवण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल. तर आपल्या इथे काय दिले आहे, धातूची उंची दिली आहे, म्हणजे एका तळाचा व्यास दिलेला आहे 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या धातूचा बंदिस्त दंडगोल दिलेला आहे. दंडगोल म्हणजे असा असतो बघा, याप्रमाणे हा दंडगोल दिलेला आहे. तर ह्यातला तळाचा इथे व्यास दिलेला आहे तुम्हाला डी. हा डी दिलेला आहे तुम्हाला किती, 1.4 मीटर दिलेला आहे. आणि इथे काय दिलेलं आहे, त्याची लांबी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 2 मीटर, उंची दिलेली आहे 2 मीटर ही दिलेली आहे. तर बघा दंडगोल बनवण्यास किती धातूचा पत्रा लागेल, तर त्याचा आपल्याला पत्रा किती लागणार, त्याचं जेवढं पृष्ठफळ असेल तेवढा पत्रा लागेल. पृष्ठफळ काय असतं, 2πr/h हे पृष्ठफळ असतं. तर आपल्याला उंची माहिती आहे, डायमीटर दिला 1.4, म्हणजे त्याच्या निम्म 0.7 मीटर ही काय होणार आहे, उंची म्हणजे त्रिज्या होणार आहे. आणि पायची किंमत असते 22/7. तर बघा याप्रमाणे आपण इथे एका डायग्राम काढलेली आहे. म्हणजे दंडगोलाची उंची तुम्हाला दिलेली आहे, तळाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर, मग त्रिज्या आपण काढली d/2 म्हणजे 1.4/2 म्हणजे 0.7 मीटर होणार आहे. ही r असणार आहे आणि उंची तुम्हाला दिलेली आहे 2 मीटर. मग बंदिस्त दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ काय असतं, 2πr कंसात h + r असतं. लक्षात घ्या, 2π बंदिस्त दंडगोल दिलेला आहे, त्याचं वक्र पृष्ठफळ असतं 2πr कंसात h + r असतं, हे लक्षात घ्या. तर 2πrh हे कशाचं असतं, तर ते सिलेंडरचं असतं बघा. तर हे 2πr आणि h + r हे कशाचं असतं, दंडगोलाचे असतं, हे लक्षात ठेवा. तर पायची किंमत आहे 22/7, म्हणजे 2 × 22/7 × r आत्ताच आपण काढले 0.7 आणि कंसात h + r, म्हणजे हाईट आहे 2 अधिक r आहे 0.7. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 2 गुणवले हे 22/7 ला 22/7 येईल आणि 0.7 ला 0.7 गुणवले हे 2.7. हे सर्व जर तुम्ही सॉल्व केलं तर हे 7 जर 0.7 ला भागलं तर हे 0.1 येईल. 0.1 गुणवले 2.7 जर केलं तर 0.27 येतं आणि हे 22 × 2 = 44, म्हणजे 0.44 × 27. म्हणजे हे सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतं, 11.88 चौरस मीटर. म्हणजे एवढा पत्रा तुम्हाला लागणार आहे त्या दंडगोलासाठी. किती, 11.88 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर नाही तर चौरस मीटर, म्हणजे कार मीटरमध्ये दिलेलं आहे ते. म्हणजे किती, 11.88 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बघा सी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 बघा. तर बघा, एका वस्तूवर 20% सूट दिली गेली, पुन्हा 10% सूट दिली गेली, तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली आपल्याला काढायचं आहे. तर बघा पहिल्यांदा सूट किती आहे, 20, परत किती दिलेली आहे, 10, आणि आपल्याला एकूण सूट काढायची आहे. मग आपण कशाने काढतो, ह्याला पहिली जी आहे त्याला x मानतो, दुसरी दिली आहे त्याला y मानतो. मग आपण सूत्र काय वापरतो, x + y अधिक xy भागिले 100 हे एकूण सूट काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो. बरं, आता x या ठिकाणी किती 20 येणार, y या ठिकाणी 10 येणार, अधिक xy म्हणजे 20 10 हे किती आलं, 200 भागिले किती 100. x अधिक y अधिक xy भागिले 100 हे सूत्र असतं. 20 आणि 10 हे किती आलं, 30 आणि xy. तर बघा इथे सूट दिलेलं आहे म्हणून हे दोन्ही मायनसमध्ये येणार आहे. हे -20 येईल आणि हे काय येणार आहे, -10 येणार आहे. -20 आणि -10 येणार आहे, म्हणजे -x y आणि वजा गुणिले काय येतं, अधिक येतं, हे अधिक xy येतं. म्हणजे -20 y म्हणजे -20 -10 किती आलं, -30 आलं, आणि हे अधिक 200 भागिले 100 म्हणजे हे किती आलं, 2 आलं. म्हणजे -30 अधिक 2 म्हणजे 30 मधून 2 गेले किती राहिले, -28. तर -28 का, कारण ते डिस्काउंट दिलेलं आहे, म्हणजे रक्कम कमी झालेली आहे. म्हणजे सूट दिली तर ते वजामध्ये येतं, म्हणजे 28% हे तुमचं उत्तर असणार आहे. शेकडा सूट किती असणार आहे, एकूण 28% असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 पहा. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे. तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा पाण्याने पूर्ण भरलेली बादली आहे,
म्हणजे आता हे पहिली बादली, ही एक बादली आहे आणि ही एक बादली आहे बघा. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण पाणी भरलेलं आहे यामध्ये आणि पूर्ण पाणी भरून ह्याचं वजन किती आहे 18 किलो दिलेलं आहे. आणि दुसरी जर पाहिलं तर अर्धं पाणी भरलेलं आहे. तर अर्धं पाणी भरून हे वजन तुम्हाला दिलेलं आहे 10 किलो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा पाण्यासहित वजन जे आहे तर किती 18 किलो आहे. आता तीच बादली आता दुसरी बादली इथे दिलेली आहे. आता बादलीचं वजन तर सेमच असणार आहे म्हणजे दोन्हीकडं, पण इथे काय झालं अर्धं पाणी कमी केलं त्यातलं. म्हणजे अर्धं पाणी कमी केल्यामुळे काय झालं वजन 10 किलो झालं. आधी किती होतं 18 होतं. म्हणजे बघा 18तून जर तुम्ही 10 वजा म्हणजे हे 18 होतं आणि हे 10 झालं इथे. म्हणजे 18 आणि 10 फरक कितीचा पडला 8. म्हणजे पाण्याचं वजन अर्धं पाण्याचं वजन किती आलं हे 8 किलो. अर्धं पाण्याचं म्हणजे 8 किलो हे अर्धं पाण्याचं वजन आलं. मग पूर्ण पाण्याचं वजन किती होणार आहे 8 आणि 8 किती 16 किलो हे पूर्ण पाण्याचं वजन होणार आहे. मग एकूण बादलीसहित वजन तुम्हाला माहिती आहे 18 किलो, पाण्याचं वजन आलं 16 किलो. मग 18मधून हे 16 केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे बादलीचं वजन मिळेल. 18मधून 16 गेले राहिले किती 2, म्हणजे 2 किलो हे काय असणार आहे बादलीचं वजन असणार आहे. तर रिकाम्या बादलीचे वजन किती असेल तर ते 2 किलो असेल, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 बघा. तर एक तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे 3, 7, 11, 15. तर या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती असेल तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा क्रमाने येणारी संख्या शोधण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता 3, 7, 11, 15 या क्रमाने येणारी 40वी संख्या म्हणजे TN आपल्याला काढायची आहे. तर बघा TN बरोबर सूत्र असतं एक क्रमाने येणारी संख्या काढायचं काय असतं A अधिक N वजा 1 गुणवले D. तर हे सूत्र तुम्ही लिहूनच ठेवा. दिलेल्या येणारे क्रमाने येणारी संख्या तर ती काय असतं सूत्र TN म्हणजेच A अधिक N वजा 1 गुणवले D किंवा शेवटचे पद ज्याला आपण म्हणतो ते काढायचं हे सूत्र असतं. तर A म्हणजे काय असतं पहिली संख्या, तर इथे 3 दिलेली आहे तुम्हाला पहिली संख्या. त्याप्रमाणे D म्हणजे फरक असतो 3, 7, 11, 15 फरक 4, 4चा दिलेला आहे. मग D डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे 4 आहे. आणि कितीवी संख्या काढायची 40वी म्हणून हे N बरोबर 40. तर बघा T40 म्हणजे Nची किंमत 40 आहे. T40 बरोबर काय A अधिक N वजा 1 गुणवले D. A आहे पहिली संख्या 3 अधिक N आहे 40 वजा 1 गुणवले D आहे 4. 40 वजा 1 केल्यावर किती येतं 39 गुणवले हे 4 3 ला 3 म्हणजे 3 अधिक 39 चौक 156 किती आलं 156 आणि 3 59. म्हणजे 3, 7, 11, 15 या क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती असणार आहे 359. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर इथे 159 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 बघा. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा क्रमाने एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील. तर बघा मगाशी आपल्याला काय विचारलेलं TN म्हणजे 40वे पद विचारलेलं. तसंच आता हे त्याचप्रमाणे गणित आहे. फक्त आता काय करावं लागेल एकूण रांगातील झाडांची संख्येची बेरीज करावी लागेल. म्हणजे एक स्टेप फक्त मगाच्या सारखी त्यामध्ये वाढणार आहे पुढे. तर बघा आता गणितात दिल्याप्रमाणे एकूण रांगा म्हणजे N बरोबर 30 दिलेला आहे. पहिली रांग 24 दुसरी 27 तिसरी 30 म्हणजे फरक तिन्ही रांगाचा फरक वाढत गेलेला आहे. अशा एकूण किती 30 रांगा आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं शेवटचे पद म्हणजे 30वे पद रांगेचं हे शोधावं लागेल. म्हणजे 30व्या रांगेमध्ये किती झाडं असणार हे शोधावं लागेल. हे शेवटचे पद ते कसे काढतो मगाचं सूत्र आहे A अधिक N वजा 1 गुणवले D. म्हणजे T23 30वे पद काढायचं आहे. म्हणजे डिफरन्स आहे 3चा. A म्हणजे पहिली संख्या आहे 24 N बरोबर 30 एकूण 30 संख्यांचं काढायचं आहे. मग T30 बरोबर काय असतं A अधिक N वजा 1 गुणवले D. A आहे 24 अधिक N वजा 1 म्हणजे 30 वजा 1 गुणवले डिफरन्स आहे 3. म्हणजे 24 अधिक 30मधून 1 गेले किती राहिले 29 आणि 29 तरी किती 87. म्हणजे 24 अधिक 87 बरोबर किती आलं तर आलं 111. तर बघा 111 ही काय झाली 30व्या रांगेतील झाडांची संख्या झाली. मग आपल्याला काय करायचं आहे त्या 30व्या रांगेच्या पदांची बेरीज काढायची आहे. मग पहिलं 24 27 या फरकाने जाणाऱ्या 30पर्यंत रांगाची बेरीज काढायची आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला असतो N/2 कंसात पहिले पद अधिक शेवटचे पद. तर शेवटचे पद आत्ताच आपण काढले 111. N माहिती आहे एकूण 30 रांगा आहेत. 30/2 कंसात पहिले पद आहे 24 कारण सुरुवातीच्या रांगेत 24 झाडे दिली आहेत.
24 अधिक शेवटचं पद आत्ताच काढले 111. 30 भागिले 2 म्हणजे येतं 15 गुणुले हे 24 आणि 111 यांची बेरीज येते 135. आता 15 गुणुले 135 जर केलं तर 15 पाची 75 15 पाची 75 हातचे आले 7. 15 ते 45 आणि 7 किती येतं 52. 2 हातचे आले 15. 15 एके 15 आणि 15 किती झालं 30. 15 एके 15 आणि 15 आणि 5 किती झालं 20 म्हणजे किती आलं 2025. तर बघा एकूण 2025 झाडे जी आहेत तर ती लावावी लागतील. तर 2025 हे तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 बघा. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24ने जास्त आहे. म्हणजे दोघांच्या वयातील फरक दिला आहे 24. 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते कधी 2 वर्षानंतर. तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती. तर आपल्याला मुलाचं आजचं वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा वडिलांचे वय मुलापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे असं दिलेलं आहे. जर वडिलांचं वय x मानलं व मुलाचे वय y मानलं तर आपलं समीकरण एक काय दोघांच्या वयामध्ये 24चा फरक आहे. म्हणजे वडिलांचं वय x वजा मुलाचं वय y बरोबर 24 हे समीकरण 1 आलं. त्यानंतर काय म्हटले 2 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. वडिलांचं आजचं वय x आहे. 2 वर्षानंतर x अधिक 2 होईल. मुलाचं पण y अधिक 2 होईल आणि त्याच्या दुप्पट होतो वडिलांचं वय. म्हणजे x अधिक 2 बरोबर y अधिक 2 हे मुलाचं वय 2 वर्षानंतरचं त्याच्या दुप्पट म्हणजे गुणुले 2. म्हणजेच x अधिक 2 बरोबर हे 2 ना आत गुणलं 2y अधिक हे बेदोनी 4. म्हणजे x वजा हे y 2y इकडे x वजा 2y बरोबर हे 4 मधून हे 2 वजा होईल. म्हणजे x वजा 2y बरोबर 2 हे समीकरण तुमचं दुसरं आलं. तर आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 आहे x वजा y बरोबर 24. समीकरण 2 आहे x वजा 2y बरोबर 2. तर आता हे अधिक x आहे तर त्याचं वजा चिन्ह होईल. अधिक 2 वजा 2y त्याचं वजा गुणवले वजा अधिक येतं आणि हे अधिक 2 आहे त्याचं वजा होतं. म्हणजे अधिक x वजा x हे कट होईल. अधिक 2y मधून हे y गेले y राहिले आणि 24 मधून हे 2 गेले राहिले किती 22. म्हणजे y ची किंमत तुम्हाला आली 22. म्हणजे y म्हणजे मुलाचं वय आलं 22 त्याचं आपल्याला विचारले. मग x चं वय काय येणार आहे 24 अधिक y कारण डिफरन्स 24 दिलेला आहे. हे y इकडे गेल्यावर अधिक होईल. x बरोबर 24 अधिक 22 म्हणजे किती आलं 46 आलं. वडिलांचं आजचं वय असणार आहे 46 आणि मुलाचं असणार आहे 22. आपल्याला इथे फक्त मुलाचं विचारले म्हणून ऑप्शन डी 22 या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 बघा. P या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात. तसेच Q या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 14 तास लागतो. दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले परंतु 7 तासानंतर नळ Q बंद केला. म्हणजे दुसरा नळ बंद केला 7 तासानंतर. तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल. तर आता P नळानं दिले आपल्याला 10 तासात रिकामी करतो Q म्हणजे भरतो आणि Q न दिले 14 तासात रिकामी करतो म्हणून. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा P नळाने टाकी भरण्यासाठी 10 तास लागतात आणि Q नळाने टाकी रिकामी होण्यासाठी 14 तास लागतात. मग 14 आणि 10चा जर लसावी काढला तर ती एकूण टाकीची क्षमता निघणार आहे. म्हणजे 14 पंचे 70 म्हणजे 70 हा काय झाला तर एकूण लसावी झाला. म्हणजे लसावी आला त्याचा LCM म्हणजे एकूण टाकीचा भाग झाला 70 भाग एवढं टाकीत पाणी मावतं. मग P नळाने भरते 10 तासात. मग एका तासात P नळाने 70 भागिले 10 म्हणजे 7 भाग टाकीचा भरणार आहे. कशाने तर तो P नळाने. आता आपल्याला काय दिले Q नळाने टाकी रिकामी होण्यास 14 तास लागतात. मग एका तासात 70 भागिले 14 म्हणजे किती टाकीचा 5 भाग रिकामा होतो. मग दोन्हीच नळ एकत्र जर सुरू केले तर 1 तासात टाकीचा हा 7 भाग A नळाने भरेल P नळाने भरेल आणि Q नळाने 5 भाग रिकामा होईल एका तासात. म्हणजे 7 मधून 5 गेले 2 म्हणजे एका तासात तुमचा टाकीचा 2 भाग भरणार आहे. कधी जेव्हा 2 नळ एकाच वेळी सुरू केले तेव्हा. तर आता आपल्याला काय दिले तर 7 तासात दोन्ही नळाने म्हणजे 7 तास दोन्ही नळाने चालू केलं म्हणजे तो टाकी भरण्यास सुरुवात केली 7 तास केलं. बघा दोन्ही नळ चालू केल्यावर एका तासात 2 भाग भरतात. मग 7 तासात 7 दोन्ही 14 भाग 14 भाग जे आहेत तर ते 7 तासात भरणार आहेत. मग आता राहिलेले भाग काय करायचे आहेत आपल्याला
क्यू नळ बंद करायचा आहे. मग राहिलेला भाग किती असणार आहे? एकूण भाग आहे 70 LCM काढलेला, त्याच्यामधून हे 7 दोन्ही किती 7 तासात हे 14 भाग म्हणजे भरला. मग राहिला किती 56. मग 56 भाग भरण्यास आपल्याला काय पी नळाने भरण्यास किती वेळ लागणार आहे? 56 भागिले पी नळाने किती भरतो एका तासात? 7. 56 भागिले 7 म्हणजे 8 तास. म्हणजे राहिलेला भाग पी नळाने भरण्यास 8 तास लागले. तर आपल्याला काय दिले? एकूण टाकी भरण्यास किती वेळ लागला? म्हणजे सुरुवातीचे हे दोन्ही नळाने भरलेले हे 7 तास आणि परत सेपरेट ए नळाने लागले 8 तास. म्हणजे 7 अधिक 8 किती झाली? 15 तास. म्हणजे तो हौद भरण्यास दोन्ही नळ सुरू म्हणजे किती तास लागणार ते एकूण टाकी भरण्यास म्हणजे दोन्ही नळाने भरून 7 तास लागले आणि परत राहिलेला भाग पी नळाने एकट्याने भरला 8 तास लागले. एकूण टाकी भरण्यास 7 आणि 8 15 तास लागतील. तर बघा 15 तास हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73 बघा. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती? यासाठी मी तुम्हाला अगोदर सूत्र सांगितले n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र असतं. तर n म्हणजे काय असतं? दिलेले लोक असतात. nच्या ठिकाणी 12 ठेवा. तर 12 कंसात 12 वजा 1 म्हणजे किती? 12 गुणुले 11 भागिले 2. बे के बे, बेसक्क 12, 11 संग 66. म्हणजे एकूण किती हस्तांदोलन होणार आहेत? तर 66 हात हस्तांदोलने म्हणजे हात मिळवणी 66 वेळा होणार आहे. ऑप्शन सी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 बघा. एका पिशवीमध्ये 8 लाल, 7 निळे व 6 हिरवे असे चेंडू आहेत. बघा 8 लाल, 7 निळे आणि 6 हिरवे चेंडू आहेत. त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, म्हणजे तुम्ही हात घालून कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? म्हणजे लाल आणि हिरवा नसला पाहिजे अशी संभाव्यता तुम्हाला काढायची आहे. तर बघा 8 आणि 7 किती? 15. 15 आणि 6 किती? 21. म्हणजे तुमचा नमुना अवकाश किती आला? 21 आला. तर आपल्याला काय विचारले? तो चेंडू लाल किंवा हिरवा नसणार. बघा लाल चेंडू किती आहेत? हे 8 आहेत आणि हिरवे चेंडू किती आहेत? हे 6 आहेत. म्हणजे 8 आणि 6 किती? 14. म्हणजे 14 चेंडू नसणार आपल्याला अशी संभाव्यता काढायची आहे. मग आपल्याला काय विचारले? लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय? तो चेंडू निळा असण्याची संभाव्यता काढायची आहे. निळे चेंडू किती आहेत? 7. म्हणजे 7 भागिले एकूण नमुना अवकाश किती आहे? एकूण चेंडू 21 आहेत. म्हणजे 7/21. 7 एके 7, 7 त्रिक 21 किती आली? 1/3. तर किती संभाव्यता असणार आहे? तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची म्हणजेच निळा असण्याची संभाव्यता विचारलेली, तर ती असेल 1/3, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 बघा. 6,450 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 5% दराने 4 वर्षाची सरळ व्याज किती? तर सरळ व्याज बरोबर काय असतं? सूत्र आपल्याला PRT भागिले 100. पी म्हणजे काय? मुद्दल म्हणजे काय? 6,450. आर म्हणजे काय? रेट म्हणजे दर 5% दिलेला आहे. टी म्हणजे काय? काळ, तो दिलेला आहे 4 वर्षाचा भागिले 100. तर बघा हे शून्याला शून्य गेले. 5 एके 5, 5 दुनी 10, बे एके बे, बे दुनी 4. मग राहिलं काय? हे 2 गुणुले 645 म्हणजे किती येतं? 1290. 1290 कशामध्ये दिले? तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल 6,450 रुपये मुद्दलीचे दर साल दर शेकडा 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 1290 रुपये होईल. तर मित्रांनो, आपला पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग आपण गणिताचा इथे पाहिलेला आहे. तर यामध्ये आपण गणिताशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.